हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक देईल असा डिझाईन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अगदी स्टेप बाय स्टेप या ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर अस्तर आणि ब्लाउज पीस आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाउजची उंची आपण इथं टोटल 14 घेतलेली आहे. रुंदी आपण टोटल इथं 10.5 घेतलेली आहे. शोल्डर आपण इथं 6 घेतलेला आहे. आता गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया. गळ्याची रुंदी आपण इथं 2 घेणार आहोत. 2 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला इथं. त्यानंतर गळ्याची उंची आपल्याला इथं 9 इंच घेणार आहोत. 9 इंचावर एक मार्किंग करून अशा प्रकारे आपल्याला इथं रेष मारून घ्यायचा, एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याचा शेप द्यायचा आहे. गळ्याचा शेप आपण इथं व्ही आकार मध्ये देणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं व्ही आकार मध्ये गळ्याचा आकार देत आहोत. त्यानंतर आपण खालच्या साईडला इथं 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता अशा प्रकारे आपण 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपण पट्टी इथून रेष मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण खालच्या साईडला शेप देऊन घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं अस्तरवरती गळा जो आहे कट करून घ्यायचा आहे. खालच्या साईडचा जो आकार दिलेला आहे आपण ते पण कट करून घेऊया. तर अस्तरवरती आपण इथं गळा जे आहे कट केलेला आहे. आता ब्लाउज पीस घ्यायचा आहे. ब्लाउज पीस खाली ठेवून वरच्या साईडला आपल्याला इथं अस्तर ठेवायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे ब्लाउज पीस आणि अस्तर ठेवून आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचा आहे. जेव्हा टिप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचा आहे. तर पिन आपण लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला इथं टिप मारून घेऊया अगोदर. खालच्या साईडचा आपण कसा शेप कट केलेला आहे अस्तरचा तसाच आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. तर तिरपी आपण इथं टिप मारून घेतलेले आहे खालच्या साईडला. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या वरती पण आपण इथं टिप मारून घेऊया. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळाचा शेप जे आहे बिघडला नाही पाहिजे. तर गळ्याला पण आपण इथं टिप मारून घेतलेले आहे. गळा आपण इथं कट करून घेऊया आतला. त्यानंतर खालच्या साईडचा आपण एक्स्ट्रा कपडा आहे जो इथं कट करून घ्यायचा आहे. साईडला आपण छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे तिथं. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस जे आहे आपल्याला इथं पलटून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित. तर बघू शकता अशा प्रकारे आपण अस्तर आणि ब्लाउज पीस पलटून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं अगोदर खालच्या साईडला दाब टिप मारून घेऊया. जसा आपला खालचा आकार आहे तसाच आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. तर आपण इथं खालच्या साईडला दाब टिप जे आहे मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला पण दाब टिप मारून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित. दाब टिप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. तर गळ्याला आपण इथं दाब टिप जे आहे मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण अस्तर आणि ब्लाउज पीसला इथं साईडला टिप मारून घेऊया. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवतो अस्तर आणि कपडा इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं पूर्ण साईडला टिप मारून घ्यायचा आहे ब्लाउजच्या.
साईडला आपण इथं टिप जे आहे मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपण साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण इथं गळा जे आहे तयार केलेला आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला अर्धा इंचवर आणि वरच्या साईडला 4 इंचवर अशा प्रकारे आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे. एका साईडला आपण मारून घेतलेलं आहे बघू शकता. अशा प्रकारेच दुसऱ्या साईडला पण आपल्याला इथं टक्स जे आहे मारून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडला आपण इथं टक्स जे आहे मारून घेतलेला आहे. तर आपला ब्लाउजचा जो गळा आहे इथं तयार झालेला आहे. आपल्याला इथं डिझाईन बनवायचा आहे. डिझाईन बनवण्यासाठी आपण इथं 3.5 इंचाचा कपडा घेतलेला आहे. डबल फोल्ड करून आपल्याला त्याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला एक पट्टी घेऊन याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे. जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथं कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं सुई दोरा घ्यायचा आहे. सुई दोऱ्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे एक एक करून ओवून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला इथं टाके टाकून घ्यायचे आहेत सुई दोऱ्याने. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पट्टीला जे आहे टाके मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालचा जो भाग आहे आपल्याला राऊंड शेप देऊन इथं फ्लावर बनवून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं रोल करून फ्लावर जे आहे बनवून घेत आहोत. त्यानंतर आपल्याला अगदी व्यवस्थित इथं सुई दोऱ्याने इथं आपल्याला इथं गाठ मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपला फ्लावर जे आहे इथं तयार झालेला आहे. अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर असा. त्यानंतर आपण इथं एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे ब्लाउजचाच. अशा प्रकारे 2 पार्ट फोल्ड करून आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण ठेवून इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं डबल फोल्ड करून याच्यावरती आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. तर दुसऱ्याला पण अशाच प्रकारे आपण इथं टिप मारून घेऊया डबल फोल्ड करून. एक्स्ट्रा कपडा आपण इथं कट करून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पट्टी जे आहे तयार केलेलं आहे आपण इथं ओपन करून घ्यायचं आहे पट्टीला. म्हणजे आपल्याला इथं पलटून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पट्टीला जे आहे पलटून घेतलेलं आहे दोन्हीला पण. त्यानंतर आपल्याला एकमेकावर ठेवून इथं ब्लाउजच्या गळ्यात खालच्या साईडला इथं ठेवून टिप मारून घ्यायचं आहे. दोन्ही पट्ट्या जे आपण इथं गळ्याच्या खालच्या साईडला लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जो फ्लावर बनवलेला आहे सुरुवातीला आपल्याला ठेवून इथं सुई दोऱ्याने गाठ मारून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या ब्लाउजचा इथं लुक आलेला आहे. अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर. तुम्हाला पण ब्लाउज शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने सांगितलं. तुमच्याकडे जर सिल्क साडीचा ब्लाउज पीस असेल तर असा सिंपल असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फ्लावर पण लावलेला आहे. फ्लावरमुळे अजून थोडा बऱ्याच बायकांना सिंपल असा लुक पाहिजे असतो. तर डिझाईन कसा बनवायचा आपल्याला सुचत नाही तर हा व्हिडिओ नक्की बघून हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे. किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाउज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या. नक्की त्यांना आवडेल. तर बघू शकता अशा प्रकारे आपला इथं लुक आलेला आहे. ब्लाउज घातल्यानंतर अशा प्रकारे लुक येईल आपला. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा और चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कसा वाटला आजचा ब्लाउजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा. जर तुम्हाला ब्लाउज शिवून घ्यायचा असेल तर हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला या ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.